नगरमध्ये काही गट भेटले होते अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. काय हो, साहजिकच तिथं काही लाठीचार्ज झालेला आहे. मी पण गेलो होतो तिथे, आमचे कार्यकर्ते आणि आम्ही पण गेलो होतो. परंतु तिथे काही पैसे वाटप चालू होतं असं समजलं होतं, तर आम्ही पण गेलो होतो तिथे. परंतु तेवढ्यात पोलीस आले आणि पोलिसांनी पण लाठीचार्ज करून सगळ्या दोन्ही पक्षाच्या लोकांना हाकलून लावलं. मतदारांची प्रक्रिया खूप छान चालू आहे आणि सरकारी अधिकारी एवढे ढिले बसवलेत का त्यांना दोन दोन प्रकारच्या याद्या दिलेल्या आहेत. एक यादी अशी आहे का जी बाहेर यादी ठेवलेली ती आतमधल्या तिच्यामध्ये नाव नसतं आणि आतमधल्या यादीमध्ये नाव असतं. त्याच्यामुळं सगळे मतदार एवढे कन्फ्यूज आहेत आणि वयस्कर मंडळींना एवढा त्रास होतो. एकही अधिकारी, आज तुम्ही बघितलं असाल आचारसंहितेचा अक्षरशः बट्ट्याबोळ झालाय. अजूनही कुठलेही बॅनर काढलेले नाही. तुम्ही बघितलं असाल बालाजीनगर, कुंटवली, घाडगेनगर कुठलाही बॅनर आतापर्यंत काढला गेलेला नाहीये. आणि आत्ताच आम्ही 5 नंबर बूथमध्ये गेलो होतो, तिथली मशीन बंद पडली. आता नवीन प्रक्रिया चालू करून नवीन मशीन लावून आत्ताच गेले ते लोक. अक्षरशः भोंगळा कारभार या सरकारी अधिकाऱ्यांचा चालू आहे. तो आता इथे भगिनी मंडळ शाळेमध्ये 8 नंबरचं बटनच दाबलं जात नाही. सकाळपासून लोकांच्या कंप्लेंट येतात. आम्ही आरोग्यात सुद्धा कंप्लेंट केली, सगळीकडे कंप्लेंट करतोय, पण कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आणि सरकारी अधिकारी कोणाला मॅनेज झाले देवाला माहिती.